शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी नारळ योग्य पद्धतीने कशा पद्धतीने लावले जातं ती माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण भरपूर शेतकरी असतील किंवा इतर कोणी असेल नारळ लावतात, पण नारळ लावल्याच्या नंतर त्याची व्यवस्थित वाढ होत नाही किंवा काही दिवसांना ते नारळ वाळून जातं। तर अशा पद्धतीचे काय प्रॉब्लेम आपल्या सोबत होतात, त्याच्यासाठी नारळाची लागवड योग्य पद्धतीने कशा पद्धतीने झाली पाहिजे त्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये पहिलेही मोठं नारळाचं झाड आहे, त्याचं पण आपण लागवड खूप चांगल्या पद्धतीने केली होती, त्यामुळे त्याची ग्रोथ पण चांगली आहे। आणि यावर्षी सुद्धा आपण आपला जो रस्ता आहे शेतामध्ये येण्याचा त्याच्याकडनं सुद्धा 10-20 नारळाची झाडं लावलेली आहेत। आणि हा व्हिडिओ मुद्दाम म्हणून तुमच्यासाठी बनवतो की आपण नारळाची योग्य पद्धतीने लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, 1.5 बाय 1.5चा एक खड्डा खतून घ्यायचा। अशा पद्धतीनं खड्डा खतल्याच्या नंतर आपल्याला निर्जंतुकीकरण करून घ्यायचं। याच्यामध्ये तुम्ही जर आपल्या भागामध्ये जर